कल्याण पूर्वेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड आपल्यासोबत आहेत। दादा, आज मलंगड यात्रा आहे। या यात्रेसाठी अनेक भाविक येतात, मात्र सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी जी बॅनरबाजी करण्यात आली आहे। अनेक बॅनरवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत तुमचे बॅनर लागले गेलेले आहेत। गेल्या काही दिवसापूर्वी तुमच्यावरती कारवाई करत पक्षातून हकलपट्टी केली, तरी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करत शक्ती प्रदर्शन केलेलं आहे। काय सांगाल? ही श्री मलंगडाची जी यात्रा आहे ही खऱ्या अर्थाने चळवळ धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी उभारलेली आहे। लाट्याखाट्या शिवसैनिकांनी त्यावेळेस खाल्ले आहेत, स्वतः दिघे साहेबांनी लाट्याखाट्या खाल्लेले आहेत। आणि हा जो लढा आहे हा शिवसेनेने आबाद ठेवलेला आहे। माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी हा लढा तसाच सुरू ठेवला आहे, आगीसारखा ज्वलंत। आमच्यासारखे तरुण या ठिकाणी भक्तजन या मोठ्या प्रमाणात श्रीमलंगडावर कूच करत असतात आणि भाविकांना एक दिशाफलक दिसावं। अनेक भाविक हे अनेक राज्यातून अनेक जिल्ह्यातून येत असतात, त्या लोकांना या फलकाच्या माध्यमातून त्याला दिशा मिळावी त्यासाठी शिवसेनेचे मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी चाललेली असते। मान्य श्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब असतील, त्यांचं आणि माझं एकदम जिव्हाळ्याचं नातं आहे। त्यामुळे मी नेहमीच त्यांचा आदर करतो आणि या ठिकाणी भक्तांसाठी शिवसेनेच्या माध्यमातून आपण या विभागामध्ये अन्नछत्र उभारलं आहे, त्याचप्रमाणे पाण्याची सोय केली आहे, लोकांना सावलीसाठी छत्र उभं केलेलं आहे। भाविकांना कोणत्याच प्रकारची गैरसोय होऊ नये हे आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी त्याचं नियोजन केलेलं आहे। उपमुख्यमंत्रीसोबत तुमचे अनेक आता थोड्यापूर्वी नंतर तुम्ही या ठिकाणी मलंगडावरतीही देखील जाणार आहात, त्यांच्यासोबत असणार आहात। विधानसभा निवडणुकीमध्ये कारवाई झाली तरी देखील तुम्ही त्यांच्याबरोबर जे फिरणं म्हणजे राजकीय वर्तुळात कुठेतरी याची चर्चा सुरू आहे। नेमकं तुमचे आणि त्यांचं या संबंधात काय बोलणं होतं का? कारण कारवाई केली आहे, हकलपट्टी केली आहे, तरी देखील तुम्ही त्यांच्यासोबतच आहात। मान्य एकनाथजी शिंदे साहेब असतील, खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब असतील, यांनी माझ्यावरती म्हणजे जग जाहीर आहे, महाराष्ट्राने बघितलं आहे की माझ्यावरती त्यांचं अतोनात प्रेम आहे आणि त्या प्रेमाखातीर मी नेहमीच त्यांचं ऋणी असेल आणि त्याच्यासोबत असेल। आज जी बॅनरबाजी आली आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात फोटो आहे का? वाढदिवसाच्या दिवशी पण शुभेच्छा देताना तुम्ही फोटो जाहीर केले आहेत। कुठेतरी पुन्हा एकदा शिवसेना शिंदे यांच्या शिवसेनेत इन्कमिंग तुमची होणार आहे का? मुळात मी आजपर्यंत शिवसैनिक म्हणूनच काम केलं आहे, 10 पक्ष बदललेले नाहीत आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांवरती मान्य शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवरती मी काम करतो आहे आणि माझं श्रीकांत शिंदे साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, यांच्यावरती माझं सुद्धा त्यांचं जेवढं माझ्यावरती प्रेम आहे तेवढं माझं त्यांच्यावरती प्रेम आहे। ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा राजकीय दृष्टिकोन न आणता हा श्री मलंगडाचा हा उत्सव आहे, हा मोठ्या प्रमाणात कसा उत्साहात साजरा होईल ह्याचं आम्ही भान ठेवलेलं आहे। पण अनेक वेळा त्यांचे अनेक कार्यक्रमामध्ये तुमची बॅनरबाजी दिसते आणि सगळ्यात प्रमुख म्हणजे तुम्हीच पुढे दिसतात आणि त्यांचा कुठलाही कार्यक्रम असो त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यात पुढे जातात। काय सांगाल याचं? मी अनेक वर्षापासून शिंदे साहेबांशी जुडलेलो आहे आणि शिवसेनेचे प्रोटोकॉल हे पूर्वीपासून पाळले जातात। या ठिकाणी वरिष्ठांना नेहमीच जे अपेक्षा असते त्या पद्धतीचं काम करण्याची ही माझी पहिल्यापासून सवय आहे, त्याप्रमाणे आजही तसंच पद्धतीचं काम करतो आहे। इन्कमिंग बोलवलं तर तुम्ही जाल का? काय तुमची भूमिका आहे? का आत्ता ज्या पद्धतीने तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून समाजाचं काम करता आणि ज्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी शिवसेना शाखेत आलेले आहेत, तर तुम्ही त्या पक्षामध्ये पुन्हा एकदा पालिका निवडणुकी अगोदर जाल का आपली तीच भूमिका घेऊन अपक्ष लढाल? मी शिंदे साहेबांसोबत होतो आहे आणि पुढेही राहील, खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांसोबत आहे। त्यामुळे याच्यामध्ये या ठिकाणी मला वाटतं राजकारण नको आहे, मी त्यांच्यासोबत पूर्वीपासून जुडलेलो आहे आणि त्याच्यासोबत काम करतो आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर कुठेतरी विधानसभेमध्ये हकलपट्टी केल्यानंतर आज पुन्हा एकदा महेश गायकवाड हे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोडीला दिसल्याने येणाऱ्या पालिका निवडणुकीमध्ये पुन्हा नेतृत्व यांच्या हातात असेल का अशी चर्चा देखील या ठिकाणी सुरू झालेली आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।